शापित जीवन आणि आशीर्वादित जीवन ह्यांच्यातील फरक आजच्या पहिल्या वाचनात आणि शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर स्पष्ट करून दाखवण्यात आलेला आहे. पहिल्या वचनामध्ये जी व्यक्ती परमेश्वरावरती भाव ठेवत असते ती व्यक्ती आशीर्वादित असं जीवन जगत असते. ती व्यक्ती हंगामी फळ देत राहते. त्या व्यक्तीची ज्या जीवनाची पानं जणू काही हिरवी करगरीत असतात. एखाद्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखं त्यांचं जीवन सतत रसरशीत टवटवीत प्रसन्न चित्त असतं. अशी व्यक्ती आशीर्वादित जीवन जगत असते. शुभवर्तमानामध्ये शापित आणि आशीर्वादित अशा दोन्ही व्यक्तींचा दाखला आपल्यासमोर सादर करण्यात आलेला आहे. श्रीमंत माणूस भौतिकदृष्ट्या पाहता आशीर्वादित दिसत होता की ख्याली खुशाली करायचा, उंची वस्त्रे घालायचा आणि मौज मजा करायचा श्रीमंत माणूस. परंतु ज्या वेळेला तो मरण पावला तेव्हा मात्र त्याच्या वाट्याला नरकाग्नीच्या यातना आल्या आणि त्या एवढ्या भयंकर होत्या की त्याला वाटत होतं निदान माझ्या 5 भावांनी तरी इथे येऊ नये, त्यांनी तरी ह्या जगामध्ये चांगलं जीवन जगावं. आणि त्यासाठी तो परमेश्वराला अब्राहमाला विनंती करतो आणि अब्राहम काय उत्तर देतो की त्यांच्याकडे मोशे आणि संदेष्टे आहेत, त्यांचे तरी त्यांनी ऐकावे. परंतु हा माणूस सांगतो पण मृतांमधून पण गेला तर ते त्याचे ऐकतील. म्हणजे मृतांमधून गेलेला प्रभू येशू ख्रिस्त त्याचे तरी ते ऐकतील असं ह्या श्रीमंत माणसाला वाटत आहे. त्याच्या ह्या विनवणीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होत आहे की वर पाहता ह्या पृथ्वी तलावर जरी तो आशीर्वादित जीवन जगत असला तरी तो खऱ्या अर्थाने आशीर्वाद नव्हता. तो एका विशिष्ट प्रकारच्या शापाने ग्रस्त होता आणि तो शाप म्हणजे असंवेदनशीलता. असंवेदनशीलता ह्याचा अर्थ की दुसऱ्या व्यक्तींच्या गरजेची ह्या व्यक्तीला संवेदनाच नाही. त्या व्यक्तीची गरज ह्या माणसाला कधी कळलीच नाही की त्याच्या घरासमोर एक अतिशय दरिद्री असा लाजर नावाचा भिकारी टाकण्यात आला होता आणि त्याला काहीच हा मनुष्य देत नसे. अशा प्रकारचा शाप जणू काही त्याच्या जीवनाला लागलेला आणि त्याचा पर्यावसन नरकाग्नीच्या शिक्षेमध्ये झालेला आपल्याला दिसून येतं. ह्या उलट वरवर पाहता दरिद्री असलेला लाजर ह्या पृथ्वी तलावर देखील आशीर्वादित जीवन जगत होता. फादर फ्रान्सिस परेरा ह्यांनी ह्यावरती भाष्य करताना सांगितलेलं आहे की श्रीमंत मनुष्य नरकात गेला कारण तो गोरगरिबांच्या गरजांची कीव करत नव्हता. तर त्याचा पाप आपण समजू शकतो. परंतु हा दरिद्री माणूस स्वर्गात का गेला? त्याने असं कोणतं चांगलं कार्य केलं होतं? तर फादर फ्रान्सिस परेरा म्हणतात की कुत्री येऊन देखील त्याचे फोड चाटीत असत. त्याला जशी स्वतःच्या भुकेची जाणीव होती तशी त्या कुत्र्यांच्या भुकेची देखील जाणीव होती. म्हणून त्या कुत्र्याने किमान आपले फोड चाटून तरी स्वतःचं समाधान करून घ्यावं म्हणून तो सहज त्यांना ते फोड चाटू देत होता. ह्यामध्ये त्याची संवेदनशीलता दिसून येते. ही आशीर्वादित जीवनाची बाजू असते आणि त्याचं पूर्ण स्वरूप आपल्याला नंतर दिसून येते की ह्या माणसाला मरण आल्यानंतर देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवलं. अब्राहमाच्या उराशी असणं हे आशीर्वादित जीवनाचं प्रतीक आहे. ह्या जीवनात आणि मरणोत्तर जीवनात आपण आशीर्वादित जीवन जगावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. ती कृपा प्रभूकडे मागूया.